नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे कोमल साळके. कोमल्स वर्ल्ड म्हणून मी नवीन ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट केलंय. ह्याच्यामध्ये मी असं काय स्किन केअर किंवा ब्युटी असं काय ऍड नाही करणार. आपण कम्प्लिटली वेगळं या टायमाला शूट करणार आहे. कम्प्लिटली वेगळं म्हणजे मी तुम्हाला एक PS नोट देऊन ठेवते की माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे माझा चेहरा थोडा डाऊन आहे आणि माझा आवाज पण थोडा डाऊन आहे आणि माझं चालू आहे. बट आय एम स्टील ट्राईंग टू शूट बिकॉज मला हा ब्लॉग करायचा आहे आणि मी करणार आहे कंटिन्यू. जर तुम्हाला जास्त वाटलं की कसं काय आहे तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. नेक्स्ट टाइम जर मी आजारी असेल तर जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत मी ब्लॉग शूट करणार नाही असं मी ठरवलंय. त्यामुळे बट हा ब्लॉग आपला वेगळा का असणार आहे बिकॉज आय डोंट हॅव एनी स्किन केअर रिलेटेड टॉपिक, नॉट ब्युटी रिलेटेड टॉपिक, नथिंग लाईक दॅट. हा ब्लॉग मी करणार बिकॉज आय एम अ बिगेस्ट, नॉट बिगेस्ट, आय हॅव बीन वॉचिंग रियालिटी शोज अ लॉट. त्यामुळे मला खूप आधीपासून इच्छा होती की मी एका रियालिटी शोवर रिव्ह्यू देऊ बिकॉज मी भरपूर रिव्ह्यू लोकांचे ब्लॉग्स बघितलेत. सेकंडली मी भरपूर पॉडकास्ट पण बघितले की त्याच्यामध्ये काय काय ते लोक सांगतात आणि क्रिएटर्स येतात अँड ऑल दॅट. मतलब करंटली मी लॉकअपचं सगळं बघत होते, सगळं डिटेल्स मला मिळत होते. मी फुल्ली ते ऑब्झर्व नाही केलं बट मला रील्स थ्रू अँड एव्हरीथिंग वॉज गोइंग ऑन मला समजत होतं की काय आहे काय नाहीये. बट लॉकअप वर करण्याच्या टाइममध्ये भरपूर लेट झालेला, सो मी त्याच्यावर नाही केला. आणि मग आज आपला टॉपिक आहे the reality is the reality show is going right now are two, I think, which is first is the Khatre Ke Khiladi 20 or something 15, yes, Khatre Ke Khiladi 15 is going on, and the second one is Traitor 2, Traitors 2. Like मी Traitor 1 नाही बघितला बट Traitor 2 पण माझा बघायचा अजून बाकी आहे. मी स्टिल आय एम फॉलोइंग दॅट ऑन रील्स अँड एव्हरीथिंग. बट त्याच्यावर माझा रिसर्च अजून व्हायचा बाकी आहे. मला त्याच्यामध्ये ऍक्च्युली कळलं की प्लेयर्स कोणते कोणते आले, बट स्टील आय एम लेफ्ट विथ लिटल बिट मोर इन्फॉर्मेशन. सो मी ते तेव्हा फॉलो करून तुम्हाला दाखवेन. नाव आपण फर्स्ट गोष्ट जी करणार आहोत ती आहे खतरो की खिलाडी वाली. बिकॉज खतरो की खिलाडी आय हॅव फॉलोड दॅट शो फ्रॉम वेन आय वॉज अ चाइल्ड. वेन आय मला जेव्हा समजत होतं की हे खतरो खिलाडी आहे. बिकॉज मला जेवढं आठवतं त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मी अक्षय कुमार पासून खतरो की खिलाडी बघितले. इवन आय थिंक प्रियंका चोपडा वॉज ऑल्सो होस्ट इन खतरो की खिलाडी. इफ आय एम मिस्टेकन प्लीज कमेंट डाउन इफ आय एम मिस्टेकन बिकॉज आय मे प्रॉबेबली थिंक की ती होती त्या शो मध्ये. बट नाव जेव्हापासून रोहित शेट्टीने हा शो चालू केला आहे तेव्हापासून आय वॉज मिसिंग खतरो की खिलाडी बिकॉज 2025 मध्ये खतरो की खिलाडी झालंच नाही, 2024 मध्ये झालं. And I think Karishma Tanna was the winner in that season. Karishma Tanna, I don't know, I'm just forgetting कारण का करिश्मा तन्नावाला मी सीझन बघितलेला. त्याच्यामध्ये तेजस्विनी वॉज माय फेवरेट कंटेस्टंट बट बिकॉज ऑफ सम इंजरीज शी वॉज got eliminated because she was injured. बट ह्या टायमाला सो तो करिश्मा तन्नावाला सीझन आय हॅव वॉच्ड. त्याच्यानंतर मी कोणताही सीझन बघितला नव्हता आणि 2025 मध्ये सीझन आलाच नाही. आणि मी जरी बघितलं असेल तरी माझ्याकडे लक्षात नाही मी कोणता बघितला. फैजूवाला सीझन ऑल्सो हॅव वॉच्ड. तो आय थिंक खतरो खिलाडी 14 होता फैजूवाला. देन आत्ता जो सीझन सुरू आहे तर तुम्ही लोक पण खतरो की खिलाडी फॉलो करताय अँड तुम्हाला पण त्याच्यामध्ये समजतंय की तुमचे फेवरेट कंटेस्टंट काय आहे. बिकॉज खतरो की खिलाडी इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम अदर रियालिटी शोज. इट्स कम्प्लिटली डिफरंट बिकॉज अदर रियालिटी शो मध्ये ड्रामा खूप जास्त असतो बट खतरो की खिलाडी आय थिंक इट इज क्वाईट रिअल बिकॉज other thing I think that is scripted, most probably scripted, like 60-40, 60% scripted, 40% could be real. But in Khatro Ke Khiladi I think 60% is real and 40% is scripted. So my favorite is Rohit Shetty because of that. रोहित शेट्टी के त्यानंतर मला सलमान खानची होस्टिंग खूप आवडते. त्याच्यानंतर बघायला गेलं तर रणविजय सिंगची मला होस्टिंग खूप आवडलेली इन रोडीज मध्ये आणि इव्हन स्पिट्सविलामध्ये. इव्हन करण कुंद्राची पण होस्टिंग मला स्पिट्सविलामध्ये खूप जास्त आवडलेली. तुम्ही पण अशा रियालिटी शोचे फॅन असाल तर त्यासाठी मी हा एक
एकदमच वेगळा ब्लॉग क्रिएट करते, ज्याच्यामध्ये आपण रिव्ह्यू देणार आहोत रियालिटी शोजचा. तर हा ब्लॉग माझा कसा चालेल ह्याच्यावरनं मी आय एम स्टील एक्सपेरिमेंटिंग, आय एम स्टील ट्राईंग टू फिगर आउट द बेस्ट वे of a content. But let's see, I'm just giving a short about every content which I like to shoot, and then I'm putting on my YouTube. So do like and do subscribe for my channel if you like my content. So for getting back to the show, मला वाटलं की first was it was so obvious in the promotion that there will be a two batches. The one is the old batch and the other is the new batch. So old batch मध्ये I think they have ऋत्विक धनजानी, करण वाही, अविका गौर, रुबीना दिलेक, जैस्मिन भसीन, then Vishal Aditya Singh. Six people, right? They have six people. I'm not forgetting anyone. No, I'm not. No, I'm not. And the new batch, I think there is Gaurav Khanna, Farhana Bhatt, Avinash Mishra, Ori, Shagun Sharma. Then there is someone more. Uh, I'm forgetting. Yes, Harsh, the stand-up comedian Harsh. If I'm forgetting anyone, please mention in the comment section. But this is the most I can remember. So they have this team, and currently the old batch is leading very much ahead of it. It's been I think 2 to 3 weeks, and Vishal for in first week दोन लोक जे बाहेर होते ते होते शगुन शर्मा, म्हणजे एलिमिनेशन टास्क मध्ये ते होते शगुन शर्मा अँड गौरव खन्ना. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वीक असल्यामुळे सगळ्यांनाच माहिती होतं अँड मोस्ट प्रॉब्ली त्यांना पण माहिती होतं की कोणी एलिमिनेट नाही होणार आहे. बट त्याच्यामध्ये शगुन शर्मा एलिमिनेट झाली होती, बट ती नाही झाली एलिमिनेट. देन सेकंड वीक मध्ये रुबिना दिले, येस, रुहानिका, या गॉट इट, रुहानिका धवन पण न्यू बॅच मध्ये ऍड झाले. शी इज व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर. रुहानिका, रुबिना दिलेक अँड विशाल, ते तिघं लोक एलिमिनेशन टास्क मध्ये होते. त्याच्यामध्ये विशालला जावं लागलं बिकॉज तो टास्क हरला त्यामुळे. But in the third week, Vishal got a chance to come back as a wild card. And in that week, Ori and Avika Gore too were in the elimination task, and Ori won the task and Avikala त्या task मध्ये जावं लागलं. So Avika असं बघायला गेलं तर ओव्हरऑल द फर्स्ट एलिमिनेशन वॉज खतरो की खिलाडी 15. बट द डेंजर लेवल मतलब मी एवढे रील्स पण बघितलेले, त्याच्यामध्ये ते लोक बोलत होते की खतरो की खिलाडी डेंजरस टास्कसाठी ओळखलं जातं, बट ह्या टायमाला ती लोक टॉर्चर आय थिंक प्लेअरला जास्त करतायत. ते लोक पेन टेस्ट करण्याच्या मध्ये लोकांना टॉर्चर अँड प्रेशर देत आहेत टास्कच्या नावाखाली, असे मी रील्स पण बघितलेले. सो सॉरी फॉर दॅट. बट त्यामुळे मला असं वाटलं की जो पेन ऑप्शन वाला त्याचा सेक्शन आहे, म्हणजे तुमचा जो फिअर फंदा आहे तो काढण्यासाठी तुम्हाला एक पेन ऑप्शन होतं, त्याच्यामध्ये एक किंवा दोन लोकच बाहेर पडतात. सो जो पेन ऑप्शन वाला होता त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते लोक टॉर्चर करा, बिकॉज फर्स्ट ह्याच्यामध्ये ते रबर बुलेट्स वाला टास्क होता, ज्यामध्ये त्यांची पूर्ण बॅक इंजरी झाली. त्याच्यामध्ये गौरव खन्नाचा पण न्यूज व्हायरल झालेली बिकॉज ही वॉज व्हेरी मच हर्ट. बट शगुन ऑल्सो हर्ट, विशाल ऑल्सो गॉट हर्ट अँड करण वाही ऑल्सो गॉट हर्ट. बट गौरव खन्नाची ती न्यूज खूप जास्त फेमस झालेली बिकॉज आय थिंक ही शेअर द फोटोज. अँड देन द सेकंड पेन ऑप्शन वॉज ते जे मेणबत्ती असते कॅन्डलचे, जे आपल्याला वॅक्स पडतो हातावर, ते त्यांना गोळा करायचं होतं. त्याच्यामध्ये पण ते पण पेनवालं होतं. अँड द थर्ड ह्याच्यामध्ये जो दॅट वॉज टिअर गॅस, ते पण टॉर्चरवालं होतं. सो पेन ऑप्शन मध्ये खूप जास्त पेन त्या लोकांना देतात, त्यामुळे आय थिंक तो टॉर्चरवाला पार्ट असू शकतो. सो आता तरी कॉन्सेप्ट असा चाललाय अँड आताच्या ह्याच्यामध्ये स्विच केले त्या लोकांनी पोझिशन सगळ्या टीम्स. आता नेक्स्ट वीक त्याला कळेल की ते बॅक टू रियालिटी ओल्ड बॅच, न्यू बॅच. बट तुम्ही मला असं पर्सनली विचाराल तर मी ओल्ड बॅचला त्याला जास्त सपोर्ट करते, बिकॉज आय थिंक दे हॅव, आपण त्याला नाही केलं पाहिजे सपोर्ट बिकॉज ते लोकांना ऑलरेडी एक्सपिरियन्स होता. बट आय लाईक देम बिकॉज ऑफ प्रिव्हियस सीझन. In the new batch, I just like Farhana Bhatt and even Ruhanika. I liked her too, but mostly Farhana Bhatt because she is very much
She has a good spirit. She do all the tasks are very nicely. And then second thing is old batch. I love them because I know them, not personally, but I saw them in a lot of reality shows. I follow their pages. I know there are different shows as well. But specifically बोललं गेलं तर गौरव खन्नामुळे आय एम नॉट लाइकिंग द न्यू बॅच because I did not like him in Big Boss. It's my just personal opinion. Nothing is offending him. जस्ट माय ओपिनियन. तुमचं ओपिनियन काय मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि हा बडबड 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 आला व्लॉग मी क्रिएट केलाय टू जस्ट हॅव अ कॉन्व्हर्सेशन अबाउट अ रियालिटी शो बिकॉज आय एम fan of reality shows because I prefer to watch them and get a drama in my life. I have a lot of drama in my life, but still I want more drama in my life. So if you also तुम्हाला पण ही अशी आवडत असतील तुम्ही कॉमेंट सेक्शन करून सांगा मला की नेक्स्ट आपण कोणत्या रियालिटी शोवर डिबेट करू शकतो आणि मी जे बोलते त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण असणार ह्या सीझनचा विनर. इट इज व्हेरी सून टू आस्क बट यू कॅन जस्ट टेल मी इन द कॉमेंट सेक्शन अँड इट्स जस्ट अ टॉपिक फॉर डिबेट. ऍटलीस्ट ओल्ड बॅच आणि न्यू बॅच मध्ये फेवरेट कोण आहे ते तुम्ही नक्कीच सांगू शकता. So comment down and wait for my more vlogs and do like, do subscribe and more comments in my comment section. And please share this vlog as much as you can because I need to grow. I need to grow. It's not necessary, but I am trying to grow this page. Consistently is the key. So I'm doing it consistently. So if you like this video, do follow, share, and subscribe. Bye bye.